जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 7व्या दशकातील 3ऱ्या समासापर्यंत येऊन पोहोचलो। चतुर्दश ब्रह्मनिरूपण असं या समासाचं नाव आहे। 14 ब्रह्म समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहेत, पण आपण कालच्या निरूपणात थोडा या विषयाला स्पर्श केला की ही 14 ब्रह्मे मूळ परब्रह्माच्या सत्तेवरती आधारित आहेत। म्हणजे अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास समर्थ आपल्याला पसारा समजावून देत आहेत, आपल्याला मूळ कळावं म्हणून। हा विषय आणि समर्थांना अशा पद्धतीनं का समजावून सांगायचा आहे तो भाग आपण विस्तृतपणे पाहूया। समासाची सुरुवात पहा। श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचे। आता खरं म्हणजे याच्या आधी अनिर्वाच्य निरूपण झालेलं आहे। परब्रह्माबद्दल बोलता येत नाही, सांगता येत नाही, ऐकता येत नाही, अनुभवता येत नाही, हे सगळं असूनही समर्थ असं विधान करतात, आता सांगतो ब्रह्मज्ञान। हा खूप खोल विषय आहे। जी गोष्ट केवळ अनुभूतीमध्येच आहे, किंबहुना अनुभूती घेणारा जिथे चालतच नाही, अशी परब्रह्माची गोष्ट सांगूनही काही उपयोग नाही, ऐकूनही काही उपयोग नाही। उपयोग नाही म्हणण्यापेक्षा सांगताच येत नाही अशी ती आहे। तरी समर्थ म्हणतात, आता सांगतो ब्रह्मज्ञान। कारण मुळात हा गुरुशिष्य संवाद आहे, ही पहिली गोष्ट। शिष्यासाठी समर्थ उपदेश करत आहेत आणि शिष्य ब्रह्मस्थितीमध्ये नाही। म्हणजे एखादा शिक्षक आहे ज्यानं गणितामध्ये PhD केलेली आहे, पण तो साधी बेरीज वजाबाकी सांगायला प्राथमिक शाळेमध्ये जातो ना, तशातला हा प्रकार आहे। समर्थांचं परब्रह्माबद्दल किंवा ब्रह्मज्ञानाबद्दल बोलणं म्हणजे बोलण्यासाठी वृत्तीवर येऊन शिष्यावरती केलेला एक प्रकारचा उपकार आहे, एक प्रकारची करुणा आहे। साधकाचं समाधान हे दृश्यामध्ये नाही, इंद्रिय सुखांमध्ये नाही, कोणत्याही परिस्थितीत त्याच्या स्वरूपापाशीच त्याचं समाधान आहे। आणि स्वरूप आणि ब्रह्मज्ञान या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या नाहीत। म्हणून ब्रह्मज्ञान सांगावं लागतं, ते त्याला सांगावं लागतं जो इंद्रियांमध्ये अडकून आहे, देहबुद्धीमध्ये अडकून आहे। असं पहा, एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा काय घडतं? शब्दांचा वापर केला जातो आणि शब्द ऐकणाऱ्याच्या बुद्धीमध्ये कळले जातात। याशिवाय सांगणं आणि ऐकणं घडणारच नाही। आणि या दोन्ही गोष्टी 14 ब्रह्मांमध्येच येतात बरं का। म्हणून 14 ब्रह्मांचं निरूपण समर्थ करतायत। म्हणजे कुठल्याही पद्धतीची अनुभूती ही 14 ब्रह्मांमध्ये सीमित आहे। 14 ब्रह्मांचा आधार असलेलं परब्रह्म मात्र अनुभूतीच्या पलीकडे आहे। समर्थ काय म्हणतात पहा। रत्ने साधाया कारणे मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी। खाणीमधून एखादं रत्न काढायचं असेल तर मातीसुद्धा गोळा करावी लागते, जमीन उकरून तिथपर्यंत पोहोचावं लागतं, त्या दगडापर्यंत ज्या दगडामध्ये हिरा होण्याचं सामर्थ्य आहे। कुणाला असं वाटेल की हिरा जसा दुकानात दिसतो तसा चमचमता हिरा जमिनीखाली मिळतो की काय, पण तसा हिरा सापडत नाही। हिरा ज्या दगडामध्ये लपलेला आहे किंवा जो दगडच हिरा आहे, तो दगड जाणकाराला ओळखता येतो। तो दिसताना सर्वसामान्यच दिसतो। त्याला पैलू पाडले म्हणजे त्याच्यातील नको तो भाग काढून टाकला की त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर होतं। सगळे दगड हिरा होऊ शकत नाहीत, सगळ्यांमध्ये ती शुद्धता असत नाही, ती शुद्धता शोधावी लागते। आणि जेव्हा कोणत्याही गोष्टीचा शोध घडतो तेव्हा अनावश्यक भाग बाजूला टाकला जातो। ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे। तांदूळ निवडताना अनावश्यक गोष्ट बाजूलाच केली जाते ना। घरातल्या पसाऱ्यामध्ये एखादी कामाची वस्तू हरवली आहे
तर पसारा बाजूलाच केला जातो. तसंच हिऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व गोष्टी बाजूला केल्या जातात. त्या ज्या बाजूला केल्या जातात ती 14 ब्रह्मे आहेत, हे समर्थ सुचवत आहेत. आत्ताच आपण पाहिलं की ऐकणं, सांगणं, समजणं ही प्रक्रियासुद्धा अनुभूतीनं घडते. आपल्याला एखादा विषय ऐकू आला पण समजलाच नाही तर प्रक्रिया अर्धवट राहिली. समजा आपल्याला जॅपनीज भाषा कळत नाही. आता जॅपनीज भाषेमध्ये आपल्याला 5 मिनिटं कुणीतरी ब्रह्माविषयी सांगितलं, काहीही आपल्याला कळलं नाही, तर सांगणाऱ्याकडून सांगणं घडलं पण ऐकणाऱ्याकडून समजलंच गेलं नाही, तर प्रक्रिया अर्धवट झाली. म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजेत. शब्द पाहिजे, ते शब्द कळले पण पाहिजेत आणि कळल्यानंतर त्या पद्धतीचा प्रतिसादही आला पाहिजे, तर प्रक्रिया पूर्ण होईल. आणि हे सगळं अनुभूतीच्या पातळीवरती घडतं. जसं जसं आपण ब्रह्मांमध्ये जाऊ तसं तसं हा विषय आणखी सखोलतेनं आपल्या लक्षात येईल. समर्थ तत्व समजावून सांगतायत. पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षे विण सिद्धांत बोलताच नये. आपण जे आत्ता निरूपणाच्या सुरुवातीला पाहिलं की जे खरं म्हणजे अनुर्वाच्य आहे, त्याविषयी समर्थ असं म्हणतायत की मी सांगतो, आता सांगतो ब्रह्मज्ञान. त्याच्या मागे एक सिद्धांत आहे. समर्थ म्हणतात की संकेताशिवाय गोष्ट दाखवून देता येत नाही. पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत. अद्वैत गोष्ट समजावून द्यायची असेल, समजावून असा शब्द आहे बरं का, तर आपल्याला द्वैताचा दृष्टांत द्यावा लागतो. त्याशिवाय कळणार नाही. खरं म्हणजे जो गूळ खाईल त्यालाच गुळाची गोडी काय आहे ते कळेल. मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायला समर्थ अनुर्वाच्य निरूपणात म्हणालेच आहेत. पण एखाद्यानं गूळ खाल्ला नसेल तर त्याला आपण काय सांगणार की गूळ गोड आहे. आता गोड म्हणजे काय समोरच्यानं विचारलं तर साखरेसारखा, मधासारखा असे दृष्टांत आपण देणार. म्हणजे हा दृष्टांत तेव्हाच देता येतो जेव्हा तिथे द्वैत असतं किंवा तिथे पदार्थ असतो, म्हणून त्याचा संकेत करता येतो की हा गूळ आणि या गुळाबद्दल आपल्याला सांगितलं जाते. ते समजत नाही आहे ना, तर ही साखर ही जशी गोड आहे तसा गुळही गोड आहे. पण अर्थातच गुळाचा गोडपणा गुळापाशीच आहे, तो मधापाशी नाही. मधाचा मधापाशीच आहे, तो साखरेपाशी नाही. ज्या त्या पदार्थाचा अनुभव त्या त्या पदार्थापाशीच असतो. म्हणून प्रत्यक्ष परब्रह्माबद्दल सांगताच येत नाही. दृष्टांत देऊन बोलावं लागतं. द्वैताचा आधार घेऊन तो दृष्टांत द्यावा लागतो, तर आपल्याला विषय कळतो. पूर्वपक्षे विण सिद्धांत बोलताच नये असंही समर्थ म्हणतात. सिद्धांत ही खरं म्हणजे आत्मबुद्धी आहे आणि पूर्वपक्ष म्हणजे देहबुद्धी आहे. म्हणजे आत्मबुद्धीविषयीचं प्रतिपादन देहबुद्धीमध्ये करावं लागतं, करवून घ्यावं लागतं, कळवून घ्यावं लागतं, तरच आपल्याला ते निरूपण कळतं, विषय कळतो. समर्थांनी जे सद्गुरुस्तवन केलं त्याच्या सुरुवातीलाच ते म्हणतात पहा, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. जसं परब्रह्म शब्दातीत आहे तसंच सद्गुरूंचं स्वरूपही शब्दातीतच आहे. पण समर्थ म्हणतात, मायेचा आधार घेऊन मी सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन. तशा पद्धतीनं मायेचा आधार घेऊन समर्थ आपल्याला परब्रह्माचं निरूपण करतायत, ब्रह्मज्ञानाबद्दल सांगतायत. पण ब्रह्मनिरूपण आणि चतुर्दश ब्रह्मनिरूपण याच्यात मूलभूत फरक हा आहे की ब्रह्मनिरूपणामध्ये प्रत्यक्ष ब्रह्माबद्दल समर्थ बोलले खरं, पण आपल्या प्रचितीला येणारी जी 14 ब्रह्म आहेत त्याबद्दल बोलायचं राहिलं. म्हणून समर्थांनी हा वेगळा समास काढला की आता हेच ब्रह्म जे 14 प्रकारांनी प्रकाशित झालेलं आहे किंवा प्रकर्षित झालेलं आहे, त्या 14 प्रकारांबद्दल बोलूया. म्हणजे हे ते ब्रह्म नाही याचा निश्चय आपल्या बुद्धीत आपल्याला करता येईल. जसं आपल्या डोळ्याला गुलाबाचं फूल दिसलं, छान वाटलं, गुलाबाचा सुगंधही आपल्याला आला, पण हे फूल म्हणजे परब्रह्म नाही असं आपल्याला करता येतं, कारण फुलाचा अनुभव आपण घेतला.
त्या प्रकारानं समर्थ म्हणतायत 14 ब्रह्मांना आपण समजून घेऊया, म्हणजे ते म्हणजे परब्रह्म नाही याचा निश्चय आपल्याला करता येईल. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळख होऊन सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. अगदी स्पष्टपणे समर्थांनी भूमिका सांगितली. आधी खोटं तयार करावं असं समर्थ म्हणतायत, म्हणजे खोटेपणाला ते मुभा देत आहेत असा अर्थ नाही. खोटं तयार करावं याचा अर्थ आपल्याला खरं कळावं म्हणून ते खोटं तयार करावं. आता रामचरित्र सगळ्यांना माहीत आहे. कौसल्याच्या पोटी परब्रह्म अवतीर्ण झालं, रावणाचा वध केला, ऋषींची सेवा केली, अयोध्येचं राज्य स्थापित केलं वगैरे वगैरे. रामायण अगाध आहे, पण श्रीराम असं म्हटल्यानंतर संपूर्ण रामायण त्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे रामनामामध्ये जशी आत्मस्वरूपाची खूण लपलेली आहे, तशीच संपूर्ण रामायणाची खूणही लपलेली आहे. तशीच खूण रामाच्या मूर्तीत लपलेली आहे. मूर्तीमध्ये काय आहे? एक पुरुष आहे ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे. त्यानं कदाचित धोतर घातलेलं आहे किंवा सोवळं घातलेलं आहे. वनवासातील राम असेल तर तसा वेश, किंवा राज्य सिंहासनावरती बसलेला राम असेल तर तसा वेश आहे. पण त्या मूर्तीमध्ये राम आपल्या भावामुळं आहे. म्हणजे मूर्ती बघायला गेली तर मूर्ती खोटीच आहे. मूर्ती म्हणजे राम नव्हे, पण राम मूर्तीमध्ये सामावलेला आहे. सामावलेला राम डोळ्यांना दिसत नाही, शब्दांमध्ये बांधता येत नाही, कुठूनही कुठेही दाखवता येत नाही. पण तो कळण्यासाठी आपल्याला मूर्ती उभी करावी लागते की इथे राम आहे, इथे नमस्कार करा. म्हणजे आपण मिथ्या उभं केलं का, तर मिथ्याच्या मागे जे लपलेलं अद्वैत आहे, परब्रह्म आहे, त्याची खूण आपल्याला कळावी म्हणून. आता परब्रह्म स्वरूपातील प्रभू रामचंद्र चराचरामध्ये व्यापून आहेत, आपल्या आत बाहेरही व्यापून आहेत. असा एकही कण नाही जिथे प्रभू रामचंद्र नाहीत. पण त्या कणामध्ये आपण रामाला पाहू कुठे शकतो? कारण आपण देहबुद्धीमध्ये आहे, आपण द्वैतात अडकलेलो आहे. हाच तर विषय समर्थ समजावून सांगतायत की 14 ब्रह्मांचा जो विस्तार झालेला आहे, त्या ब्रह्मांमध्ये आपण अडकून आहे, आणि ते आपलं अडकणं असल्यामुळं मूळ परब्रह्म आपल्याला कळत नाही. कल्पना करून पहा, अर्थात याची कल्पनाच करावी लागेल की आपली दृष्टी जिकडे वळेल तिकडे प्रभू रामचंद्रच आपल्याला दिसत आहेत. असं जर घडलं तर आपला देहभाव तरी राहील का शिल्लक? आपण भानावर तरी राहू का? स्वतःकडे पाहिलं तरी रामच दिसतोय, पलीकडे पाहिलं तरी रामच दिसतोय. रामाशिवाय दृश्यामध्ये काहीच येत नाही आहे. ही कल्पना जरी केली तरी आपल्याला ती पूर्णत्वानं करता येत नाही. म्हणजे रामचंद्र चराचरात व्यापून आहेत हे तत्वरूपानंच जाणून घ्यावं लागतं, आणि ते तत्वरूपानं जाणून घ्यायला आपल्या आत स्थित असलेल्या आत्मतत्वापर्यंत पोहोचावं लागतं. हातामध्ये धनुष्य घेतलेला, ज्याच्या बाजूला सीता आहे, पायाशी हनुमंत बसलेला आहे, असा राम चराचरामध्ये दिसत नाही. ते त्याचं दृश्य स्वरूप झालं. पण ते दृश्य स्वरूप आपल्याला लागतं त्या परब्रह्माची खूण पटावी म्हणून. तसं हे 14 ब्रह्मांचं निरूपण आहे. समर्थ म्हणतात की एखादी खोटी गोष्ट डोळ्यांसमोर उभी राहते कारण ती द्वैतानंच साकार झालेली असते. आपणही द्वैतात, तर मग द्वैत द्वैताला ओळखतं, द्वैताला द्वैत कळून येतं. पण त्या द्वैतामधून अद्वैताचा संकेत देता येतो. आता इथे राम आहे, रामाला नमस्कार करा, पण डोळे मिटून. आता नमस्कार करताना तोच राम आपल्या आत आहे असा भाव धरला की आपण मूर्तीच्या थोडंसं पलीकडे जातो. आपलं मन, आपलं चित्त आपल्या आडवं येतं. पण साधना करत करत जेव्हा तेही बाजूला करता येतं, त्यावेळी रामचंद्रांची खरी शांतता आपल्याच आत कशी आहे हे आपल्या प्रचितीला येतं. हे घडलं म्हणजे मूर्तीच्या पलीकडंच आपण गेलो, पण मूर्तीच्या माध्यमानं गेलो. जे अद्वैत समजून घ्यायला आपण देहाचा वापर केला, त्या देहासारखीच राममूर्ती समोर केली, पण त्या दोघांच्याही पलीकडे, म्हणजे त्या रामाच्या पायावर डोकं ठेवणारा देह आणि ती राममूर्ती याच्याही पलीकडे आपण साधनेमध्ये जातो.
ती खूण पटल्यामुळे जातो. आता ही द्वैतातून पटणारी खूण श्रवणानं पटेल, निरूपणानं पटेल, चिंतनानं पटेल किंवा प्रत्यक्ष सगुण दर्शनानं पटेल, पण ती पटवून घेऊन आपल्याला अद्वैतात जायचं असतं आणि हे सद्गुरूंच्या पायापाशी शिकायचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. ते ओळखून घ्यावं की ते मिथ्या आहे, पण या मार्गानंही ओळखून घ्यावं की आत खरं काय आहे आणि मग त्या मिथ्यत्वाचा त्याग करावा. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. स्वाभाविकच आहे. मग अशीच आपण जसं पाहिलं की शांतपणे आपण रामाच्या पायावर डोकं ठेवून आतच वळलो, आपल्या आत, तर मग अर्थातच आपल्याला सत्य सापडतं. मग त्यावेळी आपण दृश्य बाजूला केलेलं असतं. म्हणजे आधी ते करायचं आणि मग ते बाजूला करायचं, अशातला हा प्रकार आहे. आपल्यासमोर मातीचं मडकं येतं. मडकं आपल्याला मडकेपणानं दिसतं. मग त्या मडक्याचा गुणही आपल्याला कळतो की अरे, याच्यातून पाणी भरता येईल, म्हणजे त्याचा वापर कळला. पण आता सूक्ष्मतेनं विचार केल्यानंतर कळतं की त्या मडक्यात मातीच आहे. मग मडक्यांचे अनेक प्रकार जरी झाले तरी त्यामध्ये माती समानत्वानं असते. मग माती महत्त्वाची की मडकं महत्त्वाचं, हे सद्गुरूंकडून जाणून घ्यावं की माती महत्त्वाची. मग मातीचं महत्त्व पटलं की मडकं बाजूला करता येतं. तसंच 14 ब्रह्मांचा विस्तार आहे, अनुभूतींचा विस्तार आहे, तशीच सगुण पूजा आहे, सगुण भजन आहे. त्यातलं तत्त्व ओळखलं की ते बाजूला पडतं, पण साधक भजनामध्येच राहतो, पूजनामध्येच राहतो. एरवी आपल्या डोळ्यांना माती सर्वत्र दिसेल, पण मडकं जेव्हा समोर येतं तेव्हा मातीची खूण आपल्याला पटते. म्हणून 14 ब्रह्मांचं निरूपण. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलिला कळाया सिद्धांत, येथे श्रोती सावचित क्षण एका सावे. समर्थ म्हणतात यासाठी 14 ब्रह्मांचं निरूपण करण्यात येत आहे की ज्यानं आपल्याला सिद्धांत कळेल, म्हणजेच आत्मज्ञान कळेल, ब्रह्मज्ञान कळेल, आपणच आत्मा आहोत हे कळेल. अनुभवाचे तरंग येत आहेत, बुडबुडे येत आहेत, पण तळाशी शांत स्वरूपानं आपणच आहोत, स्वयंसिद्ध, हे लक्षात येईल. मग त्यांनी ब्रह्मांची नावं सांगितली. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खं ब्रह्म, बोलिली श्रोती. आता या प्रत्येक ब्रह्माच्या विस्तारामध्ये आपण उजळणीत जाणारच आहे, पण आधी नावं जाणून घेऊया. ही नावं पाहत असताना अशी ब्रह्म नावाची कुठली तरी वस्तू आहे अशी कल्पना नाही करायची. म्हणजे शब्द ब्रह्म म्हणून काहीतरी आहे अशी कल्पना करायची नाही. तर हे जाणून घ्यायचं की समर्थांना शब्दाचं महत्त्व सांगायचं आहे. शब्द ज्या आकाश नावाच्या महाभूतातून येतो ते महाभूत समर्थांना सांगायचं आहे आणि शब्दातून जी प्रक्रिया घडते ती प्रक्रिया पण समर्थांना सांगायची आहे. म्हणजे सांगितलं जाणं, ऐकलं जाणं आणि ते बुद्धीमध्ये समजणं. शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म, खं ब्रह्म हे सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे, आठवे सगुण ब्रह्म, नवे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य. खूप गहन अर्थ या ओव्यांमध्ये आहे. प्रत्येक ब्रह्म आपण विस्तृतपणे समजून घेऊया. पण या ब्रह्मांना समजून घेताना एक गोष्ट मनात धरायची की या प्रत्येक ब्रह्माच्या ठिकाणी अनुभूतीचा तरंग आहे आणि शिवाय समर्थांनी अनुभव ब्रह्म म्हणून सांगितलेलंच आहे. आपल्या आत्मस्वरूपावरती तरंग उमटतात आणि त्या तरंगांमधून प्रत्येक गोष्ट आपल्या अनुभवाला येते आणि तिथे आपण जाणीवेनं असतो. ही गोष्ट 14 ब्रह्मांमध्ये लपलेली आहे. आपण या प्रत्येक ब्रह्माचा विचार पाहत पाहत उजळणीमध्ये पुढे जाऊया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.